फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज जरा घशामध्ये खवखव होते कारण रात्रभर फॅन चालू होता त्यामुळेच कदाचित झालं असेल. आणि आता कसं वातावरणात पण भरपूर चेंज होतोय ना, त्यामुळे जरा त्रास होतोय. जरा माझा आवाज खरखरच येतोय. आणि हा पोरगा सकाळ सकाळ उठलाय. इकडे बघा सर, इकडे बघ काय करतोय. हा, सकाळी सकाळी उठून गाडी घेतली आहे काय रे. इकडे बघ, सगळ्यांना हाय कर, हाय कर, सगळ्यांना हाय करा, हाय करा, हाय कर. आमचं नुसतं गाडी खेळायचंच काम चाललंय. आणि इकडे यांचं पण नाश्ता चाललाय. आता हे जातील थोड्या वेळात कामाला. ते गेले की मग सगळं आवरून घ्यायला लागेल. आणि शौर्य इकडे अजून झोपलाच आहे. शौर्य काय लवकर उठत नाही. हे पोरग मात्र सकाळीच उठून बसते. काय काय होतंय. इकडे बघ काय करतोय. हाय कर सगळ्यांना, पहिले हाय करा, हाय करा, हाय कर. हाय कर, हाय कर, कर हाय कर, हाय. सकाळ सकाळ पिल्लू नाचायला लागले. हा, नाचू. बाळ लाजलंय. चला तर मग आता सगळे काम वगैरे आवरून घेते. जोपर्यंत शौर्य झोपलाय तोपर्यंत. उठल्याबरोबर आम्हाला दुसरं काही नको, फक्त आणि फक्त गाड्या पाहिजे. हो ना शरू. त्या गाड्या काढल्यात. इकडे एक गाडी काढली आहे, इकडे एक गाडी काढली आहे, मगाची एक गाडी. काय रे. तर ना इकडे बेडरूमच्या खिडकीतून ना खूप छान व्ह्यू येत असतो. आणि सकाळचे ना पाखरांचे पण किलबिल वगैरे खूप छान वाटते. तर शौर्य तर झोपला होता, तर म्हटलं तोपर्यंत आहे ना सगळे कामं आवरून घ्यावे. भांडे वगैरे पण घासायचे होते, तर म्हटलं ते पण करून घेते. पण त्याआधी मला एक सांगायचं आहे. मी महिला दिनाच्या दिवशी ना एक कविता वाचली होती, मला खूप आवडली होती. तर म्हटलं मी ती तुमच्यासोबत शेअर करेल. तर ती कविता अशी आहे. रोज लुटली जाते इथे रस्त्यावर इज्जत महिलेची, आणि आम्ही गातोय समारंभात माहिती महिला दिनाची. वर्षानुवर्षे निर्भया माझी न्यायासाठी लढते आहे. न्यायदेवता माझ्या देशाची आरोपीला संधी देते आहे. येता जाता भर चौकात होतो तिचा विनयभंग, मात्र आम्ही समारंभात हारतुरे घेण्यात दंग. शेजारी नातेवाईक भाऊ आणि बापही अत्याचार पोरीवर करतो आहे. आजची नारी सक्षम किती यावर भाषण जोडतो आहे. जेव्हा माय बहीण आपली निर्भयपणे रस्त्यावर फिरेल, तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. अशी ही सुंदर कविता इतकी छान वाटली मला, तर म्हटलं आपण ती नक्की शेअर करावी. तर मग आता तोपर्यंत आहे ना म्हटलं शौर्य उठला होता, तर त्यानंतर म्हटलं मग आता बेडवरची चादर वगैरे बदलावी. त्यासाठी मग मी इकडे चादर वगैरे बदलत होते, पण शर्विल काय मला काम करूच देत नव्हता. तो पण आहे ना मध्ये करत होता. तरी पण मग त्याला घेऊनच तशीच चादर वगैरे बदलली. तसे तर बाकीचे सगळे कामं आवरले होते. आता फक्त त्या दोघांना आंघोळ वगैरे घालायचं बाकी होतं. आणि मग बाकीचं सगळं नाश्ता वगैरे करणं पण बाकी होतं. मग ते पण सगळं करून घेते. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. तर आता हा शौर्य उठला, लागलाय मागे खाली चल म्हणून. त्याला घेऊन चालले. शर्विलला आधीच आई घेऊन गेला ते खाली. हो ना शौर्य. इकडे बघ, इकडे बघ, फोन मध्ये बघ. कोण आहे, कोण आहे. कुठे जायचं तुला, कुठे जायचंय. खाली गेल्याशिवाय चैन पडत नाही. एकाला जायचं असल्यावरती एकाला निघायचंच असतं. जाते आम्ही खाली, मला घेऊन थोडा वेळ खेळलं आणि मग परत वरती आणते. अय, हे खेळायला यायचं तुला खाली, असं खेळायला यायचं असतं खाली. शी शी, उठ उठ, लवकर लवकर उठ. काय अरे वा वा, अगं बाई. फटा दे, आणि दे फटा आता. ए बात आहे. पी घे, पी घे, पी घे. तसं नाही करायचं, पी घे. अरे छान छान. फटा दे आता, फटा दे, फटा दे त्याला, दे फटा. त्याच्या अंगावर
आता पी घे बाबू पी घे. त्यानंतर ना इकडे पप्पा आले होते, माझे पप्पा आले होते. मग ते या दोघांसोबत छान खेळत होते. शर्विल आणि शौर्य पण छान खेळत होते त्यांच्यासोबत. तर मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे केला. त्यांनी तसं आधीच कॉल करून सांगितलं होतं मला की मी येतोय म्हणून. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे केला आणि हे इकडे दोघं जण खूप मस्ती करत होते त्यांच्यासोबत. बऱ्याच दिवसानंतर ते आले होते ना, मग त्यामुळे छान मस्ती चाललेली तिघांची पण. अरे वा वा, छान छान. मला आता मला आता मला कुठलं आहे कसं आहे मस्त. बरोबर तुला 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 लावू मी लावू. तुला 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 दादा दादा लावा दादा. अरे शरू चालला तू चालला बाबांसोबत. बाय बाय बाय. बाबांसोबत भूर चालला, बाबांसोबत चालला तू. जा बाय बाय. काय बरं 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 बरं. हा 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 चालते. ओ ग येतात बाबा. ओ बाबा येतात परत, येतात बाबा परत. पप्पांच्या मागं लागलाय पिल्लू. कुठे गेले बाबा. ओहो चला त्याला वरती घेऊन जाते. आम्हाला लय रडायला आलंय. वरती घेऊन जाते, त्याला चारायचे, चारून वगैरे घेते. आणि त्याला जरा खोकला येतो, मग त्याला खोकल्याचं औषध पण देते त्याला. हे दोघं पण झोपले ते आता, त्यामुळे मी जरा हळू आवाजात बोलते. आणि ना आता माझे सगळे काही कामं झाले, दुपारचं सगळं आवडलं, जेवण वगैरे पण झालं सगळं. तर आता म्हटलं थोडंसं स्किन केअर करावं. त्यासाठी मग मी स्क्रब वगैरे करते. आणि त्या दिवशी जो मास्क आणला होता ना, तो पण अप्लाय करून बघते, त्याचा कसा इफेक्ट आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. ते ना मी आधी स्क्रब करायला घेतलं होतं. तर स्क्रब केल्याने काय होतं, स्किन छान एक्सफोलिएट होते आणि जे पोर्समध्ये डर्ट्स वगैरे असते ना ते सगळं निघून जाते. ब्लॅक हेड्स रिमूव्ह होतात, व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात. त्यामुळे ना एक आठवड्यातून एकदा जरी केलं तरी चालेल, पण स्क्रब नक्कीच करत जायचं. आणि मुळात तुम्ही स्किन केअर कशासाठी करता हे डिपेंड असतं. तुम्ही स्किन छान राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी करा कधीही. ते आपल्याला असं वाटतं की नाही आता हे लावलं की गोरं होईल, ते लावलं की गोरं होईल. गोरं असणं महत्वाचं नाहीये, तुमची स्किन किती छान किती हेल्दी आहे हे खरं तर गरजेचं असतं. त्यानंतर ना मी म्हटलं की ते जे मास्क आणलं होतं ना मागच्या वेळी, विटॅमिन सीचं ते ग्लोवालं मास्क होतं, तर म्हटलं ते पण लावून बघावं. तर मग त्यासाठी ते पण अप्लाय केलं. तसं तर मी हे फर्स्ट टाइमच करत होती, काही नेहमी करत नाही. तर मग ते काय जमलं नाही एवढं लावायला, पण केलं नंतर व्यवस्थित लावून टाकलं. आणि ते त्यासाठी ना 10 ते 15 मिनिटं ठेवायचं होतं. ते 15 मिनिटं सेट केलं. आणि इकडे ना मास्कसाठी जे काय 10-15 मिनिटं सांगितलेले तेवढे होत होते. तोपर्यंत म्हटलं मग नेल पेंट वगैरे लावून घ्यावी. आधी कसं असायचं की नेल पेंट लावायचं म्हटलं ना तर मग ही झाली की ती झाली की ती कंटिन्यू मी बदलतच राहायची. पण आता तसं होत नाही. म्हणजे लग्नानंतर पण मी लावली, पण आता बाळ झाल्यानंतर मग नेल पेंट लावायला तेवढा पुरेसा वेळ पण भेटत नाही आणि आता तेवढी इच्छा पण नाही राहिली. आणि तरी ना आता म्हटलं स्वतःसाठी वेळ काढावा आणि त्यासाठी मी ना नक्कीच प्रयत्न करते. तर ना इकडे 15 ते 15 मिनिटं झालेले आहेत. मी मास्क काढून घेते. इकडे नेल पेंट पण लावून झाली, मी अशी लावली. पूर्ण ड्राय झाला. आणि हे जे सिरम आहे ना ते परत मसाज करून घ्यायचं छान. स्किनमध्ये असा ग्लो तर वाटतोय, पण ग्लोपेक्षा जास्त आहे ना स्किन अशी छान सॉफ्ट झाली आहे, एकदम मस्त अशी.
आणि इकडे आहे ना मला 1-2 रील शूट करायचे होते होळीसाठी. मग म्हटलं त्यासाठी मी रेडी झाले होते. काही नाही, व्हाईट सिंपल साडी घातली होती आणि रेड कलरचा ब्लाऊज घातला होता. तर त्या रील्स पण आहे ना आपल्या पेजवरती लवकरच अपलोड होतील, नक्की बघा. तर ना आत्ताच फोटोशूट वगैरे करून आले. पूर्ण केसांमध्ये कलर झाला होता. तर मग आता तो सगळं परत वॉश केला, आंघोळच केली परत सगळं. चला तर मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. आणि तर इकडे संध्याकाळी जेवणामध्ये वांग्याचं भरीत बनवलंय. वांग्याचं भरीत वगैरे केलं, जेवण वगैरे करून घेतो. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.